कार्डियाक पंप आणि थोरॅसिक पंप च्या 2 मेथड आहेत, म्हणजे थिअरीज आहेत. नंतर प्रेशर हेडमध्ये कमी असतं तर ॲक्च्युली प्रेफरेन्शियली फ्लो हेडला होतो, लोअर एक्स्ट्रिमिटीजला नाही होत. म्हणून जी व्हेन घ्यायची ती पण अप्पर एक्स्ट्रिमिटीमध्ये घ्यायची आणि हेड लो असेल तर चांगलं आहे. तर मेन तुमचं टार्गेट आहे CPR देण्यात की तुमचं डायस्टोलिक प्रेशर वर यायला पाहिजे, कमीत कमी 40 तरी असला पाहिजे, जेणेकरून मग तुमचं कोरोनरी परफ्युजन तेव्हा कुठे 15 ते 25 होईल. आणि ATCO2 त्या लेवलला कमीत कमी 10 तरी असतो. ATCO2 अरेस्टला लेस दॅन 10 होतो, CPR दिल्यावर 20 होतो. 20पेक्षा जास्त असायला हवं क्वालिटी CPRमध्ये. आणि सडनली 40 झाला तर लक्षात यायचं की रिटर्न ऑफ स्पॉन्टेनियस सर्क्युलेशन आहे. परंतु त्याच्यानंतर रिव्हर्सिबल कॉजेस ट्रीट करायचे, नाही तर पुन्हा अरेस्टमध्ये जातो. दॅट इज कॉमन. 10, 20, 40 परफ्युजन प्रेशर 15 ते 25 असायला हवं. तर प्रायमरी इज कंप्रेशन प्लस डिफिब आणि सेकंडरी इज ड्रग. तर आपण डिफिबची वाट बघतो, आल्या डिफिब करायचं आहे, कारण की सगळ्यात आधी जी रिदम असते ती VF असते, VT किंवा VF. तर इलेक्ट्रिकल फेज असते सगळ्यात आधीची, तर ती रिस्पॉन्डिंग असते. फर्स्ट 5 मिनिट्समध्ये इलेक्ट्रिकल फेज आहे, म्हणून डिफिब ॲज सून ॲज पॉसिबल द्यायचा. जर डिफिब नाही होते किंवा शॉकेबल नाही आहे, तुम्ही CPR कंटिन्यू करा. आणि DPR नाही चालला की मग तुम्हाला ॲड्री द्यायचंच आहे. तर शॉकेबलमध्ये कंप्रेशन ॲज सून ॲज शॉक अवेलेबल शॉक द्या आणि ट्रीटमेंट ऑफ द कॉज. नॉन शॉकेबलमध्ये कंप्रेशन देत राहायचं आहे आणि ॲड्री चालू करायचं आहे. आधीचा अल्गोरिदम आपण बघितला आहे. तर ॲड्रेनालिनचं इंडिकेशन तेच आहे, नॉन शॉकेबल आणि फेल्ड शॉक. हाय डोस द्यायची गरज नाही आहे. 1 mg एव्हरी 3 to 5 मिनिट्स किंवा 2 सायकल झाल्यानंतर. इफेक्ट नाही आहे तर डोस वाढवू शकता, पण काही उपयोग नाही होत त्याच्याने. अल्फा ॲक्शन इज द युजफुल, त्याच्यामुळे कुठलाही अल्फा ॲगोनिस्ट चालतो त्यांना, रिगार्डलेस ऑफ बीटाचा काही इफेक्ट होत नाही CPRमध्ये. हार्ट त्या सिच्युएशनमध्ये नसतं. पण प्युअर बीटा ब्लॉकर नका देऊ, O2 कन्झम्पशन वाढतं आणि हे वाढेल, डिमांड वाढेल, पण थेरॉटिकल आहे. डायस्टोलिक प्रेशर आपल्याला 40च्या वर घ्यायचं आहे कोरोनरी परफ्युजनचं. अल्फा ब्लॉकर दिला तर गेलाच पेशंट, संपलं काम. IV नंतर IO नंतर ETचा डोसेस 2 to 2.5 टाइम्स, पण त्याच्यात 5 to 10 ml NS पण द्यायचं आहे ET सोबत. आणि आपण जे ॲड्री देतो किंवा काही देतो त्याच्यासोबत 20 cc NS पुश करायचंच आहे. तर क्युबायटल इज बेटर फिमोरलपेक्षा अप्पर एक्स्ट्रिमिटीचं, पण नाही आहे तर मग घ्या बुवा. लोअर लिंबमधनं खूपच स्लोली जातं. IV सेंट्रल घेतला तर चांगला आहे. बीटा ब्लॉकरचा काही इफेक्ट नाही आहे. अल्फा ब्लॉकर डेंजरस आहे. बीटा पॉझिटिव्ह आणि बीटा नेगेटिव्ह. बीटा पॉझिटिव्हचं थेरॉटिकल आहे, बीटा ब्लॉकरचा काही इफेक्ट नाही आहे. व्हॅसोप्रेसिन एवढं कामाचं नाही आहे, ॲड्रीच कामाचं आहे. पहिल्या 5 मिनटात तसे इलेक्ट्रिक फेज असते, तर ॲसिडॉसिस नाही आहे तर तिथे ॲड्री काम करतं. पण एकदा मग प्रोलॉंग झालं, ॲसिडेमिया झाला, हायपॉक्सेमिया झाला की मग व्हॅसोप्रेसिन द्यावं लागू शकतं. तेही एकदाच द्यायचं, कारण की त्याचा ड्युरेशन आहे चांगला, 10 ते 20 मिनटं आहे, रिपीट करायची गरज नाही आहे. डिफिब आणि ॲड्री देऊन पण नाही आहे ते, मग तुम्ही सेकंड लाईन ॲडेनोसिन किंवा लिग्नोकिन देऊ शकता. याच्यात 300 बोलस पुश करायचं आहे, अदरवाईज ॲडेनोसिनचा 150 डोस आहे. मग त्याच्यानंतर सेकंड डोस 150 आहे. मग त्याच्यानंतर 1 mg फॉर 6 hour, मग 0.5 mg फॉर 6 hour, मॅक्सिमम 2 mg. नंतर लॉक्सचा 1 to 1.5 बोलस, त्याच्यानंतर हाफ डोस मॅक्सिमम 3 पर्यंत. हायपॉक्सेमियामुळे इस्किमिया होतो, म्हणून असिस्टोल होतं, त्याच्यामुळे पॅरासिम्पॅथेटिकचं काही काम नाही, म्हणजे ॲट्रो, ग्लायको, इवन पीडियाट्रिकमध्ये काही काम नाही आहे. त्रास म्हणजे हार्म काही नाही आहे, पण बेनिफिट पण काही नाही, त्याच्यामुळे त्यांनी काही रेकमेंड नाही केलेलं आहे. बायकाप थेरपी ABG अकॉर्डिंग द्या म्हणतो तो. ॲसिडॉसिसमुळे व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनचा थ्रेशोल्ड कमी होतो आणि कॅटेकोलामाइनची सेन्सिटिव्हिटी कमी होते. तर 15 ते 20 मिनटांनी ॲसिडॉसिस चालू होतो, त्याच्या आधी देऊन काही उपयोग नाही आहे. आणि बायकापचंही सर्क्युलेशन होत नसेल तर तो अल्कलॉसिस वाढवणार आहे, सोडियम वाढवणार आहे, ऑस्मोलॅरिटी वाढवणार आहे. तर म्हणून रुटीन रेकमेंडेशन नाही आहे, त्याचं बेनिफिट काही नाही आहे, तोटाच जास्त आहे.
फक्त कुठे रेकमेंडेड आहे, ऑलरेडी हायपरकॅलेमिया आहे, मेटाबॉलिक ॲसिडॉसिस प्री एक्झिस्टिंग होतं, किंवा मग ड्रग टॉक्सिसिटी आहे, TCA किंवा फेनोबाब ओव्हरडोस आहे तेव्हाच, अदरवाईज नाही. कॅल्शियमही रेकमेंडेड नाही आहे, ओनली पोटॅशियम जास्त होतं किंवा कॅल्शियम कमी आहे किंवा CCBजमुळे झालं आहे तर 30:2 हा ब्रीदिंग रेट आहे. तो म्हणजे ते 6 ब्रीथ्स होतात, तर 3 सायकल झाल्यानंतर मग तुम्ही व्हेंटिलेट करा, तोवर त्याचं इनहेरंट ऑक्सिजन इज सफिशियंट. आणि LMA प्रेफर करा, कारण की तुम्ही ट्यूब टाकायला जाल तर ट्यूब टाकण्यात वेळ जातो, इंटरप्शन होतं, आणि ट्यूब टाकायची तर सिनियरच टाकेल. आणि 10 पर मिनटं खूप झाला, कारण की पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन दिलं तर मग व्हीनस रिटर्न कमी होतो, कार्डियक आउटपुट कमी होतो, परफ्युजन कमी होतं. जर तुम्ही शॉक दिला पहिल्या याच्यातच शॉक दिला की आधी असिस्टोल होतो किंवा पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्ह होते, मग त्याच्यानंतर तुम्ही CPR देऊन परफ्युजन द्या. मग जेव्हा परफ्युजन होतं मग तेव्हा तो स्वतःची ॲक्टिव्हिटी उचलतो, कंप्रेशन, मग परफ्युजन आणि मग रिदम येतं. म्हणून शॉक दिल्यानंतर पल्स बघायची गरज नाही, कारण की पल्स येत नाही. पल्स तुम्ही परफ्युजन केल्यानंतर त्याला एनर्जी मिळाल्यावरच तो हे करणार आहे, बीट करणार आहे. VF इज द मोस्ट कॉमन ECG, म्हणून DFib 1 मिनटाच्या आत करा, CPRची गरज पण नाही लागत. आणि ड्युरेशन ऑफ VFib डिपेंड्स, म्हणजे सक्सेस इंडिकेट करतं. जास्त VFib गेला की तेवढं सक्सेस कमी कमी होत जातं. आणि आधी कोर्स VF असतो, नंतर स्मूथ व्हायला लागतो, छोटा व्हायला लागतो, इस्केमिया जसा वाढला तसा. मग ड्युरेशन ऑर कोर्सनेस ऑफ VF इंडिकेट्स सक्सेस. 3 फेजेस आपण बघितलं. इलेक्ट्रिकल, पहिल्यांदा फक्त इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी खराब होते, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी खराब झाली, पंपिंग नाही झालं की मग हिमोडायनॅमिक ॲक्टिव्हिटी खराब होते, म्हणजे ब्लड सप्लाय न झाल्यामुळे इस्केमिया होतो, मग तेव्हा इरिव्हर्सिबल डॅमेज होतं. मग तिथे DFibचा सक्सेस नाही होत, कारण की तिथे ATP लेवल गेलेले आहेत. मग त्याच्यानंतर मग थर्ड आहे मेटाबॉलिक फेज, इरिव्हर्सिबल इंजुरी झालेली ऑलरेडी तिथे. मग सेकंडच्या 10 मिनटं, सेकंडचे 5 मिनटं आहेत, पहिल्या 5 मिनटात इलेक्ट्रिकल आहे, नंतर दुसऱ्या 5 मिनटात हिमोडायनॅमिक स्टेज आहे. कंप्रेशन महत्त्वाचे, कारण की ब्रेन आणि हार्टला परफ्युजन व्हायला पाहिजे. त्यातल्या त्यात हार्टला ब्रेन तर 5 मिनटातच चालला जातो, त्याला हवं आहे. जर तुम्ही 5 मिनटात CPR चालू केलं तर पुढच्या 5 मिनटात येऊन जातं. लेटेस्ट तुम्ही 10 मिनटात ते करू शकता ब्रेनचं परफ्युजन. 50% ते 50% नॉर्मल परफ्युजन भेटून जातं CPRने ब्रेनला, आणि 20% ते 50% हार्टला परफ्युजन मिळतं. म्हणजे इफेक्टिव्हिटी ऑफ CPR इन प्रोव्हाइडिंग परफ्युजन टू हार्ट इज 50 to 90% आणि 20 to 50% इन हार्ट. तर 40च्या वर तुमचा डायस्टोलिक BP जायला हवा. CPR 4 मिनटात दिलेला आहे आणि DFib 8 मिनटाच्या आत दिला आहे, तर बेस्ट सक्सेस मिळालेला आहे. इंटरप्शन करायचं नाही. ATCO2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कंप्रेशन. तर कंप्रेशन चांगलं असेल तर ATCO2 वाढतो, तो तुम्हाला 10च्या वर हवा आहे. 40च्या वर आला म्हणजे तुमचं रिटर्न ऑफ स्पॉन्टेनियस सर्क्युलेशन आलेलं आहे. तर पीडियाट्रिकमध्ये कार्डियाक अरेस्ट नाही होत, मोस्टली तो रेस्पायरेटरी किंवा सर्क्युलेटरी आहे. मग नंतर चोकिंगवर बोललेलं आहे. चोकिंग मोस्ट कॉमन इज मीट इन इपिग्लॉटिस किंवा व्हॅलेक्युला. तर गुड कफ असेल तर ट्रीटमेंटची गरज नाही. कफ डिप्रेस होतं याचा अर्थ, किंवा पार्शल कफ जरी गेला आहे तरी चोकिंग, कंप्लीट चोकिंगसारखं ट्रीट करायचं त्याला. 3 मॅन्युअर आहेत. ॲबडॉमिनल थ्रस्ट, जे तुम्ही सिटिंग किंवा स्टँडिंगमध्ये देऊ शकता. नंतर चेस्ट कंप्रेशन, कारण की ॲबडॉमिन एवढं मोठं आहे की ते एन्सर्कल नाही होत, म्हणून ओबेस आणि प्रेग्नन्सीमध्ये मिड स्टर्नममध्ये कंप्रेशन द्यायचे, स्टँडिंग किंवा सिटिंगमध्ये. आणि मग लास्ट ऑप्शन आहे बॅक ब्लो बिटवीन द स्कॅपुला. जर पेशंट अवेक नाही आहे तर असाईड करा आणि द्या त्याला, किंवा खुर्चीने दाबून देऊ शकता, वॉट एव्हर वेमध्ये. आणि जसं जसं पेशंट हायपॉक्सिक होत जातो, मसल रिलॅक्स होतात, त्याच्यामुळे सक्सेस वाढतं, टोन जातो. अनरिस्पॉन्सिव्ह असेल तर माउथवे ओपन करून बघा, काही दिसत असेल तरच तोंडात हात टाका, नाहीतर मग ते आणखी आतमध्ये जातं. आणि रेस्क्यू ब्रेथ देऊ शकता. रेस्क्यू ब्रेथमध्ये तुमचं काय 17% ऑक्सिजन आहे आणि 4%च CO2 आहे, तर सफिशियंट आहे.
ॲडल्टला 30:2 आहे, पीडियाट्रिकला सेकंड रिससिटेटर आल्यावर 15:2 आहे. मग LMA इज बेटर, कारण की तुमचं तेवढं टाकण्यात हे नाही होत, इंटरप्ट नाही होत. आणि फ्रिक्वेन्सी किंवा रेट सगळ्यांचा सेमच आहे, 10 मिनिट, म्हणजे एक ब्रेथ 6 सेकंदाला. जास्त तुम्ही दिलं तर काय, इसॉफेगलचं प्रेशर 20 सेंटीमीटर आहे. ॲनेस्थेशियामध्ये पण तेवढंच राहतं, कमी नाही होत. तर ॲनेस्थेशियाचा लोअर इसॉफेगसवर अफेक्ट नाही आहे. परंतु तुम्ही जर जास्त हे दिलं एअरवे प्रेशर, तर मग ते एअरवे प्रेशर वाढल्यामुळे इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढतं, व्हिनस रिटर्न कमी होतो, कार्डियक आउटपुट कमी होतो, परफ्युजन कमी होतो. आणि वर्स जर ते स्टमकमध्ये गेलं तर मग तर आणखीच इरिव्हर्सिबल होऊन जातं. म्हणून 500 टायडल व्हॉल्यूम इज इनफ ओव्हर 1/2 to 1 सेकंड. टायडल व्हॉल्यूम द्यायचा आहे 1/2 ते 1 सेकंदात.